येत्या 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा. कर्जमाफी योजनेला अहिल्यादेवींचं नाव देणार असल्याची माहिती. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप निश्चित. भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागा लढवणार. अतिरिक्त 1 जागा पत्रात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मागे. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या झाल्या मान्य. मागण्यांबाबत जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई कामी. मनोज जरांगे यांचं एकदिवसीय आंदोलन स्क्रिप्टेड होतं. त्यात मंत्रीही सहभागी होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन. हाकेंचा आरोप. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अभिवादन. अहिल्याश्वर मंदिरामध्ये पूजा झाल्यानंतर अभिवादन सभा. पुण्यातील आयटी कंपनी एका रात्रीत अचानक गायब. हिंजेवाडीत 700हून अधिक आयटी कर्मचारी झाले बेरोजगार. कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याची ही माहिती. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे 96 घरांची पडझड, तर बुलढाण्यामध्ये 2 मोठी झाडं उन्मळून पडली रस्त्यावर. भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे. बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणामध्ये तपासासाठी घेतला खरातचा ताबा. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणातील मृतांची संख्या आता वाढली. विषारी दारूमुळे आणखी एकाचा मृत्यू. मृत्यूंची संख्या झाली 23वर, तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. माळशिरसमधील दूध संकलन केंद्रावरील 997 किलो पाम तेलाचा साठा करण्यात आला जप्त. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. पाम तेल दुधात भेसळ करण्यासाठी आणल्याचा संशय. तुकाराम मुंढेंचा सोलापूर जिल्ह्यातही कारवाईचा दणका.